जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट 2023 क्रेडिट पॅटर्नच्या ग्रुप ए ॲडव्हान्स अकाउंटिंग अँड टॅक्सेशन यामध्ये 60-103, 60-104 आणि 60-105 या सब्जेक्टच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर उर्वरित जे काही सब्जेक्ट आहे म्हणजे 60-101, 60-102 ए किंवा 60-127, त्याच्यानंतर ग्रुप सी याचे देखील आपण काय केलेले आहे, व्हिडिओ तयार केलेले आहे. त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण 60-103, 60-104, 60-105 या सब्जेक्टवरती माहिती घेणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय असणार आहे आणि महत्त्वाचे प्रश्न काय असणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला आत्ता जो काही क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसत आहे तो आहे 60-103 पर्सनल इन्कम टॅक्स अँड टॅक्स प्लॅनिंग. ओके, सो या सब्जेक्टचा कोड आहे 60-103. ओके, तर यामध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन जे काही विचारले जाणार आहे ते 70 मार्कासाठी विचारले जाणार आहे आणि टाईम ड्युरेशन जो काही असणार आहे तो 3 तासाचा असणार आहे. 3 तासासाठी 70 मार्कांसाठी 3 तास दिलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला पासिंगसाठी किमान 28 मार्क पाहिजे. टोटल 6 प्रश्न या परीक्षेत विचारले जातील. त्यापैकी किती सॉल्व करायचे यासाठी सगळ्यात अगोदर इन्स्ट्रक्शन रीड करा. यामध्ये इन्स्ट्रक्शन नंबर 1 सांगितलेले आहे की क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी अँड क्वेश्चन नंबर 6 आर compulsory. Okay, then attempt any 3 questions from the question number 2 ते क्वेश्चन नंबर 5. ओके, सो इथे बघा आता क्वेश्चन वाईज आपण जाणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहे. यासाठी तुम्हाला 6 मार्क्स दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 असे टोटल 4 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी फक्त 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची. एका प्रश्नाला 18 मार्क. 3 प्रश्नांची उत्तरं सॉल्व केली तर तुम्हाला किती मार्क्स भेटतील? 54 मार्क्स भेटतील. आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला शॉर्ट नोट्स असतील 10 मार्काला. अशा पद्धतीने टोटल 70 मार्कांसाठीचं हे शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. सो क्वेश्चन नंबर 1, फिल इन दी ब्लँक्स ऑफ ऑल युनिट्स फॉर 6 मार्क्स. देन क्वेश्चन नंबर 2, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स ऑन युनिट नंबर 1. ओके, यासाठी 18 मार्काला पहिल्या चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 दिलेलं आहे, प्रॉब्लेम्स ऑन एनी हेड ऑफ इन्कम ऑफ युनिट नंबर 2, 18 मार्क्ससाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स ऑन युनिट नंबर 3, त्यासाठी देखील 18 मार्क्स दिलेले आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे जो चॅप्टर नंबर 4वर आधारित आहे, तो म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 4. त्यासाठी टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल असेसी यासाठी तुम्हाला 18 मार्क्स दिलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 6मध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स दिलेले आहे. त्यामध्ये 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे. अशा पद्धतीने टोटल 70 मार्कांसाठीचा प्रश्न पत्रिकेचं स्वरूप असणार आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 5ला कोणता प्रश्न विचारला जाणार आहे तो तर तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे की टॅक्सेबल इन्कम आणि टॅक्स लायबिलिटी आहे. तर 3 आणि 2 आणि 1 या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर बघा, आपण सिलेबसकडे वळूया. सिलेबस जर का तुमचा इथे बघितला की इथे बघा 60-103चा पर्सनल इन्कम टॅक्स अँड टॅक्स प्लॅनिंगचा सब्जेक्ट आहे. ज्यामध्ये तुम्हाला पहिला जो काही चॅप्टर आहे तो म्हणजे रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन इंडिव्हिज्युअल, ITR अँड अदर फॉर्म्स आहे. ओके, सो या रिलेटेड तुम्हाला फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स ऑफ रिटर्न हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ अन असेसी याचा एक सेपरेट चार्ट काढावा लागेल. तर चार्ट बाबतीत पण तुम्हाला मोठा ब्रॉड क्वेश्चन्स असू शकतो. किंवा ITRचे जे काही फॉर्म्स दिलेले आहे म्हणजे ITR 1 ते 7, फॉर्म नंबर 16, 16A, 15H, 15G, फॉर्म नंबर 26AS, देन ॲन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम, टॅक्स पेअर हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याच्यातील टॅक्स पेअर इन्फॉर्मेशन समरी TIS, AIS याचे शॉर्ट फॉर्म किंवा फुल फॉर्म तुम्हाला परीक्षेत विचारले
जातील. आता हा झाला तुम्हाला किती नंबर क्वेश्चनचा, क्वेश्चन नंबर सेकंड रिलेटेड. इथं रेसिडेन्शियल स्टेटस ऑफ ॲन असेसी हा प्रश्न तुम्ही करून ठेवा. 18 मार्कासाठी माझ्या मते विचारला जाऊ शकतो. कदाचित व्यक्तिपरत्वे हा प्रश्न वेगळा असू शकतो. क्वेश्चन नंबर 3मध्ये प्रॉब्लेम्स ऑन एनी हेड ऑफ इन्कम ऑफ युनिट नंबर सेकंड. बघा आता युनिट नंबर सेकंड हेड्स ऑफ इन्कम आहे, त्याच्यामध्ये सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी, बिझनेस, कॅपिटल आणि अदर सोर्सेस दिलेला आहे. शक्यतो तरी तुम्ही सॅलरी, हाऊस प्रॉपर्टी आणि बिझनेस अँड प्रोफेशन यावरती, या तिघांपैकी कोणतेही दोन करून ठेवा. एकावरती तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. शक्यतो इन्कम फ्रॉम सॅलरीवरती विचारला जाईल आणि नाही विचारला तर हाऊस प्रॉपर्टी आणि बिझनेस अँड प्रोफेशन याचे दोन्हीही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके, सो नेक्स्ट नंबर क्वेश्चन 4 डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन ऑन युनिट नंबर 3. आता युनिट नंबर 3 हा जो काही तुमचा आहे तो टॅक्स प्लॅनिंग अँड डिडक्शन अंडर चॅप्टर 6A ऑफ इंडिव्हिज्युअल असेसी आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन कोणता विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग आणि त्याच्या संदर्भातच प्रश्न असू शकतो, किंवा डिस्टिंक्शन बिटवीन टॅक्स अवॉइडन्स अँड टॅक्स इव्हेशन, त्याच्यानंतर टॅक्स प्लॅनिंग अँड टॅक्स मॅनेजमेंट यावरती पण विचारलं जाऊ शकतं, किंवा डिडक्शन फ्रॉम टोटल इन्कम हे तर विचारले जाण्याची शक्यता कमीच आहे, पण टॅक्स प्लॅनिंग बाबतीतच तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातील. ओके, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो काही दिलेला आहे तो न्यूमरिकल प्रॉब्लेम ऑन युनिट नंबर 4, दॅट इज द टॅक्सेबल इन्कम अँड टॅक्स लायबिलिटी ऑफ असेसी. आता इथे तुम्हाला तसं पाहायला गेलं तर इथे तो तुम्हाला चॅप्टर नंबर 3मध्येच दिलेला आहे, ग्रॉस टोटल इन्कम अंडर द चॅप्टर 6A टू इंडिव्हिज्युअल असेसी. आणि शेवटच्या याच्यामध्ये 4.1मध्ये दिलेलं आहे इन्कम ऑफ अदर पर्सन इन्क्लुडिंग द असेसी टोटल इन्कम. बघा याच्यामध्ये 4 नंबर चॅप्टर जो काही असणार आहे तो तुमचा ग्रॉस टोटल इन्कम कॉम्पिटिशन करणं हा तुमचा 4.2मध्ये भाग दिलेला आहे. त्याच्यामुळे हा तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 5मध्ये विचारला जाणार आहे. आता शॉर्ट नोट्सकडे आपण वळूया. 1 नंबर चॅप्टरवरती तुम्हाला ITR रिलेटेड शॉर्ट नोट्स विचारली जाईल, किंवा डेफिनेटली एक शॉर्ट नोट्स आहे ती म्हणजे फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न. ओके, त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 2वर तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाईल, अदर सोर्सेस किंवा शॉर्ट टर्म लॉंग टर्म कॅपिटल गेन यावरती आहे. हाऊस प्रॉपर्टी किंवा अलाउन्सेस परक्युजिट या बाबतीत पण तुम्हाला सॅलरी रिलेटेड किंवा हाऊस प्रॉपर्टी रिलेटेड विचारले जातील. बिझनेस अँड प्रोफेशन रिलेटेड तुम्हाला काय म्हणता येईल त्याला ॲडमिसिबल इनॲडमिसिबल इन्कम्स वगैरे विचारले जातात. क्वेश्चन नंबर किंवा चॅप्टर नंबर 3वरती तुम्हाला जे काही विचारलं जाईल ते म्हणजे की टॅक्स अवॉइडन्स, टॅक्स इव्हेशन, त्याच्यानंतर टॅक्स प्लॅनिंग अँड टॅक्स मॅनेजमेंट या बाबतीत तुम्हाला जनरली शॉर्ट नोट्स विचारली जाईल. चॅप्टर नंबर 4मध्ये क्लबिंग ऑफ इन्कम यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाईल. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला आपण 60-103 हा जो काही फॉर्मॅट आहे तो तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आता आपण पुढच्या फॉर्मॅटकडे जाऊया किंवा क्वेश्चन पेपरकडे जाऊया, ते म्हणजे 60-104 डायरेक्ट टॅक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही विषय आहे तो फक्त 35 मार्कासाठीचा विषय असणार आहे. यामध्ये टोटल 2 तासाचा पेपर असणार आहे आणि मीडियम तुमचं इंग्लिशच असणार आहे. यासाठी तुम्हाला 35पैकी 14 मार्क तुम्हाला पाहिजे, त्यामुळे तुम्ही पास होताल आणि इंटरनलला 6 मार्क असे मिळून 50पैकी तुम्हाला 20 मार्क पडले पाहिजे. याचे इन्स्ट्रक्शन रीड करा. नंबर 1, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी अँड अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5. तुम्हाला 2, 3, 4, 5 यापैकी कोणतेही 3च प्रश्न काय करायचे आहे, सॉल्व करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 दिलेला जाईल तो म्हणजे MCQ टाईप क्वेश्चन, यासाठी तुम्हाला 5 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5 कोणकोणते क्वेश्चन्स असणार आहे, तर क्वेश्चन नंबर 2मध्ये हा चॅप्टर नंबर 1 वरती ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे 10 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन ऑन युनिट नंबर सेकंड 10 मार्काला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 दिला जाणार आहे तो म्हणजे न्यूमरिकल प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर फर्स्ट अँड युनिट नंबर 2. ओके, एनी 2 आउट ऑफ 4. म्हणजे इथे तुम्हाला ऑन बेसिक कन्सेप्ट अँड सेक्शन 234A, 34B आणि 34C यावर आधारित तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम विचारले जातील. एकूण 4 विचारले जातील, कोणतेही 2 तुम्हाला या ठिकाणी सॉल्व करायचे. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स विचारले 10 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे शॉर्ट नोट्स. यामध्ये तुम्हाला 4पैकी 2 शॉर्ट नोट्स लिहायच्या, एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्काला, टोटल तुम्हाला 10 मार्कासाठीच्या या शॉर्ट नोट्स असणार आहे. अशा मिळून टोटल 35 मार्काचा हा प्रश्न असणार आहेत. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला 60-104 डायरेक्ट टॅक्सच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिलेला आहे. आता आपण 60-104 रिलेटेड तुमच्या सब्जेक्टकडे वळूया.
सिलेबसमध्ये तुम्हाला चॅप्टर नंबर 1 जो काही दिलेला आहे तो आहे बेसिक कन्सेप्ट्स अँड CIDS. ओके. तुम्हाला CIDSचा फुल फॉर्म परीक्षेत विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे इंट्रोडक्शन ऑफ इन्कम कॉम्प्युटेशन अँड डिस्क्लोजर स्टँडर्ड्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. याच्यामध्ये आता डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन्समध्ये तुम्हाला जास्त करून काय विचारलं जाईल, की टाइप्स ऑफ टॅक्सेस अँड डिफरन्स बिटवीन डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स किंवा टॅक्समधल्या जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहे म्हणजे असेसमेंट, प्रिव्हियस इयर, पर्सन, असेसी, चार्जेस ऑफ इन्कम टॅक्स, ग्रॉस टोटल इन्कम आणि ॲग्रिकल्चर इन्कम हे तुम्हाला शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल इन्कम अँड रेव्हेन्यू इन्कम हे देखील तुम्हाला शॉर्ट नोट्सला प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर टॅक्स रिझीम अँड ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स या रिलेटेड ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स हा शॉर्ट नोट्सला प्रश्न तुम्ही करून ठेवा आणि दुसरे जे काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे 234A, 34B आणि 34C वर आधारित प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुमचे असणार आहे. आणखीन रेट ऑफ इन्कम टॅक्स अंडर ओल्ड टॅक्स रिझीम आणि न्यू टॅक्स रिझीम या बाबतीत तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे. ओके. अँड कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन अंडर अल्टरनेटिव्ह टॅक्स रिझीम हा देखील तुम्हाला प्रश्न शॉर्ट नोट्सला आहे. ब्रॉड क्वेश्चनला जो काही क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारला जाऊ शकतो तो म्हणजे एक्झम्पशन अँड डिडक्शन डिसअलाउड अंडर द अल्टरनेटिव्ह टॅक्स रिझीम अँड हेच दोन्ही प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ओके. सो अल्टरनेटिव्ह टॅक्स रिझीम हा व्यवस्थित प्रश्न करून ठेवा. 2.4 आणि 2.5 रिलेटेड महत्त्वाची माहिती दिलेली आहे. सो या पद्धतीने तुम्हाला 60-104 या बाबतीत आपण माहिती दिली. आता 60-105 ॲडव्हान्स अकाउंटिंग हा जो काही सब्जेक्ट आहे याच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघणार आहोत. यामध्ये सुद्धा टोटल 6 प्रश्न दिले जातील. त्यामध्ये 70 मार्कासाठीची प्रश्नपत्रिका असेल आणि टाईम ड्युरेशन 3 आवरचा असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 ते 5 यामध्ये टोटल 4 प्रश्न असतील. यापैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे फिल इन दी ब्लँक्स ऑन ऑल युनिट्स यासाठी 6 मार्क्स आहे. क्वेश्चन नंबर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन युनिट नंबर 1 वर असणार आहे 18 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वर 18 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 3 18 मार्काला राहील. क्वेश्चन नंबर 5 प्रॉब्लेम ऑफ युनिट नंबर 4 18 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 6 हा शॉर्ट नोट्स असेल ज्यामध्ये 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 यांची उत्तरं लिहिली तर 10 मार्क्स आहे. म्हणजे बघा क्वेश्चन नंबर 1 हा 6 मार्क, क्वेश्चन नंबर 2 ते 5 यामध्ये टोटल फक्त 3 प्रश्नाची उत्तरं लिहायची. एका प्रश्नाला 18 मार्क असे मिळून एकूण मार्क किती 54. ओके. 6 आणि 54 झाले 60 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 10 मार्क्स असे मिळून टोटल 70 मार्कांसाठीचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. आता आपण ब्रॉड क्वेश्चन कोणता असणार आहे तो आपण सिलेबसनुसार या ठिकाणी बघणार आहोत. बघा इथे सिलेबस नंबर 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग प्रिन्सिपल्स अँड रिपोर्टिंग. यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहे. बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट आहे, इंटिग्रेटेड रिपोर्ट्स आहे, रूल्स ऑफ अकाउंटिंग ट्रॅडिशनल व्हर्सेस मॉडर्न आहे, मिनिंग ऑफ ब्रांच अकाउंट. ओके. त्याच्यामध्ये फायनान्शियल, कॉस्ट मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंटल, ह्युमन रिसोर्स, इन्फ्लेशन किंवा क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम हे देखील बघू शकता. पण बेसिकली मला असं वाटतं की बेसिस ऑर मेथड्स ऑफ अकाउंटिंग हा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. दुसरा आहे जो क्वेश्चन नंबर 3 विचारला जाणार आहे तो न्यूमेरिकल प्रॉब्लेम विचारला जाईल जो अकाउंटिंग फॉर प्राईस लेवल चेंजेस यावरती आहे. ज्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे CPP आणि CCA मेथड ज्याला आपण करंट अँड जनरल पर्चेसिंग पॉवर मेथड म्हणतो किंवा ज्याला करंट कॉस्ट अकाउंटिंग मेथड असं म्हटलं जातं आणि हायब्रिड मेथडवरती तर जनरली विचारलं जात नाही. क्वेश्चन नंबर 4 मध्ये होल्डिंग कंपनीवरती तुम्हाला प्रॅक्टिकली प्रॉब्लेम असणार आहे. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 ब्रांच अकाउंटिंगवरती आहे. तर इथं न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन फॉरेन ब्रांच यावरती प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे. शॉर्ट नोट्सला तुम्हाला 1 नंबर चॅप्टरवरती IFRS या बाबतीत तुम्ही हा ब्रॉड क्वेश्चन ॲज वेल ॲज शॉर्ट नोट्सला प्रश्न करून ठेवा. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रिपोर्टिंग हा एक राहील. नीड ऑफ अकाउंटिंग हा एक शॉर्ट नोट्सला प्रश्न तुम्ही करून ठेवा.
ओके. चॅप्टर नंबर 2वर तुम्हाला आहे इन्फ्लेशन अकाउंटिंग, देन प्राइस लेवल अकाउंटिंग अँड लिमिटेशन्स ऑफ कन्व्हेन्शनल फायनान्शियल स्टेटमेंट हा एक शॉर्ट नोट्सला बघा. इंडिया अँड प्राइस लेवल अकाउंटिंग हा शॉर्ट नोट्सला प्रश्न बघून घ्या. होल्डिंग कंपनीच्या रिलेटेड जे काही आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल की ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस ऑफ होल्डिंग कंपनी हा तर विचारला जाणार शक्यतो नाही. पण अनरिअलाइज प्रॉफिट, डिव्हिडंड आहे किंवा प्रपोज डिव्हिडंड म्हणलं जाईल. त्याच्यानंतर गुडविल आहे, म्युच्युअल ओविंग असे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे किंवा इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 27 कॉन्सॉलिडेट अँड सेपरेट फायनान्शियल स्टेटमेंट यावरती शॉर्ट नोट्स करून घ्या. क्वेश्चन नंबर 4वर जे काही चॅप्टर नंबर 4वर तुम्हाला फॉरेन ब्रांच आहे, क्लासिफिकेशन ऑफ ब्रांचेस आहे, हे शॉर्ट नोट्सला आहे किंवा 21 दिलेला आहे. हे अकाउंटिंग स्टँडर्ड 11, 21 या बाबतीतला डिफरन्स पण तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या बाबतीत एक तरी तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्डवरती प्रॅक्टिकल शॉर्ट नोट्स विचारले जाईल. सो या पद्धतीने आपण शॉर्ट नोट्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्सवरती आपण बाकीची माहिती घेतलेली आहे. सो याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या ग्रुपचे देखील आपण व्हिडिओज बनवणार आहेत. त्यामुळे हे व्हिडिओ बघायला विसरू नका. अधिक माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये नक्की सहभागी व्हा, जिथे तुम्हाला सर्व महत्त्वाच्या अपडेट्स या दिल्या जातील. सो परीक्षेचं वेळापत्रक आणि बाकीच्या बाबतीतले देखील व्हिडिओ आपण तयार केलेले आहेतच. सो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.